मराठा आरक्षण उपसमितीची आज बैठक उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार। मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबत आढावा घेण्यासाठी बैठक। सांगलीच्या विटामध्ये माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या घरासमोर काळ्या जादूचा प्रकार, बंगाली बाबासह दोघांची धिंड काढली। नाशिकच्या चांदवडमध्ये समाजकंटकांकडून महादेव मंदिरामध्ये विटंबना, चांदवडला सकल हिंदू समाजाच्या वतीनं कडकडीत बंद, आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी। दिवंगत नेते आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्त ठाण्यामध्ये महिला रिक्षा चालक प्रवाशांना मोफत सेवा देणार। दिघेंच्या 75व्या जयंतीनिमित्त 75 रिक्षा रस्त्यावरती लोकांच्या सेवेसाठी धावणार। हिंगोली परभणीच्या सीमेवरील पूर्णा नदीवरील पूल धोकादायक स्थितीमध्ये, पुलाच्या दोन्ही बाजूचे सर्व संरक्षक कठडे आणि बॅरिकेड्स पडलेत। पुलाची रुंदी कमी असल्यामुळे वाहन चालकांचा जीव मुठीत धरून प्रवास होतोय। राज्यामध्ये विजेच्या दरांसंदर्भामध्ये महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग पुन्हा नव्यानं सुनावणी होणार। विजेचे दर वाढवण्यासाठी नव्यानं सुनावणी घेतली जाणार का, असा सवाल उपस्थित। जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अत्याधुनिक 128 स्लाइस सिटी स्कॅन मशीनचं गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण। केवळ मशिनरीच नव्हे तर पुरेसे मनुष्यबळ आणि औषध साठा देखील उपलब्ध करून देणार, पाटलांचं आश्वासन। सोलापूरमधील अनगर नगरपंचायतीकडून स्तुत्य उपक्रमाचा संकल्प। रोज संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये गावकऱ्यांनी मोबाईल न पाहण्याचा निर्णय। नगराध्यक्ष प्राजक्ता पाटील यांची माहिती। मोबाईल बंद करून पालकांनी मुलांचा अभ्यास घेण्याचं आवाहन। सांगलीमध्ये आज सामुदायिक विवाह सोहळ्यानं महाराष्ट्राच्या 59व्या वार्षिक निरंकार संत समागमाचा शेवट होणार। समागमामध्ये महाराष्ट्रासह देशविदेशातून लाखो भाविकांनी सहभाग घेतला, तर सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्याकडून सांगलीकरांचं कौतुक। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उद्या जाहीर सभा। कणकवलीमध्ये प्रचाराचा शुभारंभ होणार, तर रवींद्र चव्हाण, सुनील तटकरे, नारायण राणे, उदय सामंत, नितेश राणे, दीपक केसरकर आणि निलेश राणे उपस्थित असणार। कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी। काँग्रेस नेते सतीश पाटील यांची दऱ्याचे वडगाव गावामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक, तर बैठकीनंतर गावामध्ये झाडाखाली बसून जेवणाचा आस्वाद घेतला। धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना युतीची घोषणा, मात्र उमेदवारीवरून मतभेद। 55 पैकी 23 जागा शिवसेनेला, मात्र परंडा मतदारसंघातील 13 जागांवरती शिवसेनेसमोर भाजपचे उमेदवार रिंगणामध्ये आहेत। पैलवानांचं गाव असलेल्या धाराशिवच्या तेरखेडा जिल्हा परिषद गटामधून तानाजी सावंतांनी निवडणूक आखाड्यामध्ये उतरवलाय नौखा पैलवान विकी चव्हाण। निवडणुकीच्या आखाड्यामध्ये राजकीय कुस्ती आम्ही 100% जिंकणार, विकी चव्हाणांकडून विश्वास व्यक्त। मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या हालचाली। आज संध्याकाळी मुंबई भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत बैठक। मुंबईतील सत्ता समीकरणासह गटस्थापनेवरती चर्चा होणार। अकोल्यामध्ये महापौर पदासाठी भाजपच्या शारदा खेडेकर, कल्पना गोटफोडे आणि ठाकरे सेनेच्या सुरेखा काळे यांचे अर्ज दाखल। उपमहापौर पदासाठी भाजपचे अमोल गोगे, अमोल मोहोकार, काँग्रेसचे आझाद खान आणि अपक्ष आशिष पवित्रकार यांचा उमेदवारी अर्जही दाखल। अकोल्याच्या सत्ता समीकरणातल्या अंकगणिताचा सर्वात मोठा अंक आज अमरावतीमध्ये रंगणार। अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील गटाची विभागीय आयुक्तांपुढे नगरसेवकांची ओळख परेड होणार। चंद्रपूर महापालिकेमध्ये महापौर बसवण्यासाठी भाजपच्या जोरदार हालचाली। मंत्री अशोक उईके यांच्या बंगल्यावरती महत्त्वाची बैठक पार पडणार। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, बंटी भागडिया आणि अन्य नेते या बैठकीला उपस्थित राहणार। भाजप 24, ठाकरे सेनेच्या 6, वंचित 2 आणि इतर 2 अशा फॉर्म्युलावरती चर्चा होणार। नाशिक महापालिकेमध्ये भाजपकडून गटनेतापदी वकील श्याम बडोदे यांची निवड। नाशिक पालिकेमध्ये भाजपची एकहाती सत्ता, तर महापौर पदासाठी हिमगौरी आडके आणि दीपाली गीते यांच्या नावाची चर्चा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।